नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमाकांत काका हे खूप असे टेन्शनमध्ये बसलेले असतात आणि तेवढ्यात तेथे आनंद येतो. आनंद म्हणतो की काका, अरे काय झालं, तू इतक्या टेन्शनमध्ये का बसलास? तेव्हा काका म्हणतात की काही नाही आनंद, अरे मला अभिची काळजी वाटते. बिचारा आरती गेल्यापासून खूप असा एकटा पडलेला आहे आणि त्याच्या आयुष्यामध्ये आता अर्थ आहे. म्हणजे हे बघ ना, अरे या वयामध्ये मला सुद्धा असं वाटतं की कोणीतरी सोबती असावं म्हणून, पण अभि तर अजून खूप असा लहान आहे, मला सुद्धा ते वाटतं. आणि अर्थ सुद्धा लहान आहे ना, आणि अभिचं त्याच्यासमोर पूर्ण असं आयुष्य पडलेलं आहे आणि असं वाटतं की त्यासाठी पुन्हा एकदा स्थळ बघूयात का. तेव्हा आनंद म्हणतो की अरे काक्या, कित्येक दिवसापासून माझ्या सुद्धा मनामध्ये हाच विचार येतो, त्यामुळे मी एक काम करतो, मी आत्ताच या विषयावर रमाशी काहीतरी बोलतो, म्हणजे ती नक्की यातून काहीतरी तोडगा काढेल. तेव्हा आता काका म्हणतात की काय रमा? तेव्हा आता आनंद म्हणतो की अरे हो ना, मी तर विसरूनच गेलो होतो की आता आपल्या घरामध्ये जी कोणी आहे तर ती माही आहे, रमा नाही म्हणून. तेव्हा आता काका म्हणतात की हो ना, अरे आता जर रमा असती ना, तिने जे काही प्रॉब्लेम आहे ना अभिचे, ते असे चुटकीसर सोडवले असते. तेव्हा मात्र आनंद काकांना समजावतो की हे बघ काके, तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे तुझ्या सोबत. त्यानंतर आता रमा ही म्हणजे माही इकडे कॉफी घेत असते आणि तेवढ्यात अक्षय तेथे येतो. अक्षय म्हणतो की गुड मॉर्निंग रमा. तेव्हा रमा लगेच म्हणजे माही उठते आणि मी तुमच्यासाठी फ्रेंच इस्त्रीची कॉफी घेऊन येते असं म्हणून ती जायला निघते. तेव्हा अक्षय तिला विचारतो की काय ग, तू कॉफी केव्हापासून प्यायला लागलीस? तेव्हा माही मात्र थबकते आणि आता याला नक्की काय उत्तर देऊ म्हणून तिला टेन्शन येते आणि परत ती अक्षय जवळ येते आणि ते हे नाही का, तुम्हीच पितात ना ही फ्रेंच इस्त्रीची कॉफी, मग मला सुद्धा वाटलं की मी सुद्धा सुरू करते आणि तुमच्यासारखं मला व्हायचं ना. तेव्हा अक्षयला हसू सुद्धा येतं आणि तो रमाला विचारतो म्हणजे माहीला की तू इतक्या वर्ष चहा पित होती. तेव्हा आता माही म्हणते की हो ना, तेच तर, अहो बदलायचं आहे मला आणि मला सुद्धा तुमच्यासारखी कॉफी प्यायची आहे फ्रेंच इस्त्रीची. आणि हे बघा, जर मी तुमच्यासारखी कॉफी पिले तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा अक्षयला हसायला येतं आणि जे काही ती माहीच्या ती कॉफी पित असते तर त्यातीलच एक घोट कॉफी तो पितो आणि लगेच माहीला म्हणतो की चल जरा. तेव्हा माही विचारते की कुठे? तेव्हा अक्षय म्हणतो की अगं सरप्राईज आहे, चल जरा. तेव्हा आता तो माहीच्या हाताला धरतो आणि तिला घेऊन जात असतो. तेव्हा मात्र आता माहीला खूप असं घाबरल्यासारखं होतं आणि ती मनात म्हणते की क्यूट आंटी, मला तुमचा मुलगा कुठे नेतो, मी आता परत अडकेल. म्हणून तो तिला बाहेर गाडीजवळ घेऊन येतो आणि चावी हातामध्ये देऊन म्हणतो की चालव गाडी. तेव्हा आता माही म्हणते की नाही हो, मी नाही चालवणार. तेव्हा आता अक्षय म्हणतो की का ग, तुला तर गाडी येते ना? तेव्हा आता माही म्हणते की हो हो येते आणि आता नाही येत. आणि हे बघा, त्या दिवशी मी फक्त डोक्यामध्ये तुमचाच विचार ठेवून होते, म्हणून मी त्या विचारात मी गाडी चालवली आणि हे बघा, तुम्हाला चक्कर आली होती, तुम्हाला नाही कळलं मी कशीही गाडी चालवत होते. मी नंतर व्यवस्थित गाडी चालवायला शिकते आणि मग गाडी चालवते. तोपर्यंत चला तुम्ही बसा बरं गाडी चालवायला आणि चला आता निघूयात. म्हणून आता ती तिकडून साईडने बसते आणि अक्षयला म्हणत असते की चला आता उघडा असं म्हणून. तेव्हा अक्षय म्हणतो की हो उघडला. तर आता माही दरवाजा उघडते आणि आत बसते. तेव्हा अक्षय तिच्याकडेच पाहत असतो आणि हसतो, ती सुद्धा थोडंसं हसते. तेव्हा अक्षय परत म्हणतो की अगं सीट बेल्ट लाव. तेव्हा ती मान नाही असं डोलावते. तर अक्षय म्हणतो की अगं तुला तर लावण्यासाठी येतो ना. तेव्हा अक्षय म्हणतो की काय ग, काय इतकं घाबरतेस? म्हणून तो आपल्या हाताने माहीचा सीट बेल्ट लावतो आणि तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि परत तो तिला विचारतो की लागला ना सीट बेल्ट, व्यवस्थित लॉक झालं ना? तेव्हा माही फक्त अशी मान डोलावते आणि लॉक झाली ना. तेव्हा माही विचारते की तुम्ही मला असं का विचारतात? तेव्हा अक्षय म्हणतो की कारण मी तुला तुझ्या आईकडे घेऊन जातो. तर आई म्हटल्यानंतर आता माहीला धक्का बसतो, कारण कोण आई, तिला काही कळत नाही. तेव्हा माही म्हणते की माझ्या आईकडे. तर अक्षय म्हणतो की हो मला माहिती आहे की तू तुझ्या आईला खूप मिस करत असतील. ऍक्सिडेंट झाला आणि तू परत आली सुद्धा, परंतु अजूनपर्यंत तू तुझ्या आईला नाही भेटली. अर्थाला सुद्धा तू इतकं छान सांभाळलं, तिला जवळ घेतलं आणि तिला मस्त तू शांत सुद्धा केलं. तिला कशी तुझ्या मायेची ओढ लागली होती, तशी तुला सुद्धा तुझ्या आईच्या मायेची ओढ तर लागली असेल ना. तेव्हा आता माही मुद्दा म्हणते की हो ना, खरंच मला आईची खूप अशी आठवण येते. तेव्हा अक्षय म्हणतो की मला माहिती होतं तुम्हाला काही बोलली नाहीस, परंतु मला ते जाणवत होतं. तेव्हा आता माही म्हणते की हो ना, खूप छान, आणि तुम्ही इतकं मोठं सरप्राईज मला देतात, इतकं मोठं की ते बघून मला हार्ट अटॅक येईल. आणि तेव्हा माहीला तर टेन्शन येतं की बट मला आई कोण ह्या ओळखता येणार नाही, पण रमाच्या आईला तर
तर ओळखता येईल ना. तेव्हा अक्षय म्हणतो की हो तिकडे जातोय आणि तोपर्यंत मी गाडी पार्क करतो, तोपर्यंत तू पुढे जा आईला भेटायला. तेव्हा अक्षय आणि रमा तिकडे त्या चाळीमध्ये येऊन पोहोचतात. तेव्हा आता लगेच अक्षय हा माहीला म्हणतो की उतर, मी आता गाडी पार्क करून येतो तोपर्यंत. तेव्हा आता माही तर गाडीच्या खाली उतरते, परंतु तिला आता खूप असं टेन्शन येते. तेव्हा अक्षय लगेच माहीला खुश होऊन म्हणतो की आईला तुला बघून खरंच खूप असा आनंद होईल, त्या खूप खुश होतील. तेव्हा आता माही म्हणते की हो ना, मी सुद्धा खूप अशी खुश होईल. तेव्हा मात्र आता म्हणजे माही पुढे येत असते आणि नेमकं घर कोणतं आहे हे तिला माहिती नसतं आणि अक्षय मात्र अगदी पाहतच असतो, कारण त्याला आता ओळखायचं असतं की माही म्हणजे रमा ही सर्व ओळखते की नाही. तर माही पुढे येते आणि आता मात्र ह्या रमाचं घर कोणतं असेल आणि सर्व घरांना पाहते आणि ओ गॉड, म्हणजे रमा इथे राहायची आणि आता तर इथे किती असे घर आहे, त्यामुळे कोणतं असं दार मी वाजवू. आणि ओके इनिमिनी फाईन आणि समोर तिला एक जे काही ब्लॅक बोर्ड दिसतो आणि त्यावर रमा असं जे काही नाव असतं ते लिहिलेलं असतं. आणि तेव्हा अक्षय तर तिच्या मागेच येतो आणि अक्षय म्हणतो की आता हाच प्रूफ आहे की हिला स्वतःचं घर आठवेल म्हणून. आणि त्या फूडच्या बिझनेस बद्दल त्या बोर्डवरती वाचते आणि म्हणते की क्यूट आंटी तर मला बोलली होती की रमाचा काहीतरी असा बिझनेस होता फूड बद्दल, येथे तर रमाचं नाव आहे, म्हणजे हे घर हिचंच असणार. म्हणून नेमकं आता परफेक्ट त्याच घरामध्ये जाते आणि दरवाजा वाजवते. तेव्हा अक्षयच्या जीवात जो येतो की हिने मात्र घर तरी परफेक्ट ओळखलं ते. मात्र आता दरवाजा आता मंगला मावशी उघडते आणि रमाला बघून तिला तर खूप असा आनंद होतो. ती डायरेक्ट रमा असे ओरडत मिठी मारते. तेव्हा आता रमा ही तिलाच म्हणजे माही तिलाच म्हणते की अगं आई आई, आणि तेवढ्यात कावेरी सुद्धा बाहेर येते. तेव्हा आता कावेरी बघतच उभी असते. तर अक्षय हा म्हणतो की रमा अगं ही मावशी आहे. तेव्हा आता माहीला टेन्शन येतं. माही म्हणते की आई शूट खाल्लीच शेवटी माती. तेव्हा अक्षय म्हणतो की रमा अगं तू मावशीला आई समजून मिठी मारली. तेव्हा आता माही लगेच विषय बदलते आणि म्हणते की हो मला माहिती आहे आणि मावशी सुद्धा आईच असते. तेव्हा मंगला मावशी खुश होते आणि रमाच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाचा हात फिरवते. तिला सुद्धा वाटते की खरंच आपली रमा आली म्हणून. आणि तेवढ्यात कावेरी बाहेर येते आणि माझी रमा असं म्हणते. तर लगेच माही जोरात आई असं म्हणून तिला घट्ट मिठी मारते आणि मनात म्हणते की हीच आहे ना आई. तेव्हा कावेरी खूप अशी रडत असते. तेव्हा आता माही विचारते की आई अगं तू कशी आहेस. तेव्हा कावेरी रडतच म्हणते की बाळा मी ठीक आहे आणि तू कशी आहेस बरं. तेव्हा आता मंगला मावशी आणि कावेरी या दोघींना आता माहीला म्हणजे रमाला बघून खूप असा आनंद होतो आणि त्यांना आता असंच वाटतं की हीच आपली खरोखर रमा आहे आणि रमा आली म्हणून. तेव्हा मात्र आता कावेरी ही तीनदा आपल्या रमाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते. तेव्हा अक्षय मनात विचार करतो की आपल्या पोटच्या पोरीला आई मात्र कधीही ओळखण्यात चूक करू शकत नाही, त्या नक्की ओळखू शकतात, म्हणून मी सुद्धा काहीतरी चूक करतोय म्हणून आणि म्हणजे रमावर संशय घेतो. आणि तेव्हा अक्षयला समजतं की हीच रमा आहे म्हणून, कारण कावेरीने तर आपल्या रमाला ओळखलेलं आहे, परंतु मीच मात्र चुकलो. तेव्हा आता कावेरी आणि मंगल मावशी त्या दोघांना आत बोलावते. तेव्हा मात्र आता अक्षय आणि रमा आत येऊन बसतात. तर रमा सुद्धा ठमकून बसते आणि कावेरीकडे पाहत असते. तर कावेरी एकटक आपल्या म्हणजे रमाकडे पाहत असते आणि मला माझी मुलगी आली म्हणून खरंच खूप समाधान वाटतं. आणि कारण जेव्हा आता पार्वती आजी नैना ह्या माहीला घेऊन पार्लरमध्ये इकडे आलेले असतात आणि त्याच वेळेस कावेरी ही बाहेर आलेली असते आणि तिकडे जेव्हा ह्या जात असतात तर तेव्हा कावेरीने मात्र रमाला तिथे त्यांच्यासोबत पाहिलेलं असतं. आणि तेवढ्यात कावेरीला चक्कर येते आणि ती अगदी चक्कर येऊन खाली पडणार तोच लगेच ती स्वतःला सावरते आणि परत समोर पाहते तर समोर कोणीही नसतं. म्हणून धावतच ती परत त्यांच्या मागे पाहायला येते आणि रमा रमा असा आवाज देत असते. तेव्हा मात्र आता कावेरी धक्क्यानेच खाली बसते आणि ही रमा होती का आणि रमा जिवंत असं ती विचार करत असते. आणि मला भास तर झालं नसेल ना. तेव्हा मात्र आता लगेच कावेरी ही सीमाला भेटायला येते आणि रमाबद्दल विचारते की अगं रमा जिवंत आहे आणि तुम्हाला का सांगितले नाही आणि ते खरं काय आहे ते सांग बरं मला. म्हणून आता सर्व काही कावेरी सीमाला विचारते. तर सीमा म्हणते की हो सांगते, पण अगोदर तू शांत हो बरं, आणि हे सगळं तू का विचारते, तू असं का बोलतेस. तेव्हा आता कावेरी म्हणते की आता मी पार्वती आजी आणि नैना बरोबर रमाला बघितलं, तुझ्या सासूबाई बरोबर. आणि कावेरी ही सांगताना खूप रडत असते की अगं काय माझी रमा जिवंत आहे, मग मला रमाला भेटायचं, अगं मला माझ्या रमाला भेटायचं. तेव्हा सीमा म्हणते की तू माझ्यावर विश्वास ठेव, मी सर्व काही तुला सांगते, पण अगोदर तू मात्र शांत हो. म्हणून सीमा आता तिला सर्व काही सांगायला सुरुवात करते. तेव्हा आता सीमा सर्व काही खरोखर
खरोखर सांगते की कावेरी अगं तू ज्या मुलीला बघितलं ती आपली रमा नव्हती ग. तेव्हा कावेरी म्हणते की अगं असं कसं, मी तर तिला बघितलं. सीमा सांगते की अगं ती आपली रमा नव्हती, परंतु रमासारखी दिसणारी हुबेहूब एक मुलगी आहे ती, आणि तिचं नाव माही आहे. म्हणून कावेरीला अगोदरच सीमाने हे सर्व सांगून ठेवलेलं असतं. म्हणून कावेरीला आता माहीच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना आता सर्व काही ते आठवतं, आणि आता तिला ही अगदी आपली रमा नाही माही आहे हे तिच्या लक्षात असतं. परंतु अक्षय समोर तिला सुद्धा आता हे नाटक करावं लागतं. माही हा शब्द ऐकल्यानंतर कावेरीला धक्का बसतो. कावेरी विचारते की माही मग ती या घरामध्ये काय करते, ती आपल्या या घरात कशी काय आली. तर सीमा म्हणते की तिला या घरात मी आणले, पण आपण मात्र आपल्या रमाला गमावून बसलो. पण माझ्या अक्षयला मला गमवायचं नव्हतं, कारण तो रमाशिवाय जगू शकत नव्हता. त्याचा पूर्ण जीव आपल्या रमामध्ये होत. तो आपल्या रमासाठी वेडापिसा झाला होता, आणि मला जेव्हा ही मुलगी भेटली तर हुबेहूब ती आपल्या रमासारखी दिसत होती. म्हणून मी तिला आपली रमा बनून या घरात घेऊन आले माझ्या अक्षयसाठी. आणि सॉरी कावेरी असं बोलते. तेव्हा कावेरी आता हे सर्व ऐकून खूप अशी रडत असते, आणि आपल्या रमाची तिला आता खूप अशी आठवण येते. तेव्हा कावेरी रडतच म्हणते की सीमा अगं मला कळतंय की खरंच अक्षयराव जरीही माझे जावई असले तरी सुद्धा ते मला माझ्या मुलासारखे आहेत ग. अगं जे काही केलंस ना ते मला पटतंय सीमा, खरंच तू योग्य केलं. पण वाईट मात्र एका गोष्टीचं वाटतं, आपली रमा परत कधीच येणार नाही का ग. म्हणून कावेरी खूप रडते. तर सीमा तिला समजावते की कावेरी शांत हो. तेव्हा आता सीमा ही कावेरीला मिठीत घेते आणि खूप समजावते. तर कावेरी रमासाठी खूप अशी रडत असते. तेव्हा आता इकडे जेव्हा माही या घरी येते तर आता कावेरीला हे सर्व आठवते, आणि आता कावेरीला सुद्धा याबद्दल माहिती असते. तेव्हा हे सर्व आठवून आता मंगला मावशी त्या दोघांना चहा देते. तर कावेरी म्हणते की तुम्ही दोघं बसा, मी तुमच्यासाठी जेवणाची तयारी करते. तेव्हा अक्षय म्हणतो की आई काही मदतीला यायचं का, आणि तो माहीला खुणावतो की चला आपण आईला मदत करूयात. परंतु माहीला कुठे काही जमत असते. त्यानंतर मात्र आता इकडे काका आणि आजी बसलेले असतात. तर तेथे शशिकांत येतो, आणि शशिकांत विचारतो की अक्षय कुठे गेला म्हणून, आणि तेवढ्यात अभि खाली येतच असतो. तर आता काका म्हणतात की अरे माहिती नाही, परंतु तो माहीला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला गेला वाटतं. आणि अभि आता हे सर्व ऐकतो. तेव्हा आता लगेच अभि म्हणून जातो की तो रमाच्या घरी गेला म्हणून. तेव्हा काका डोक्याला हात लावतात आणि म्हणतात की त्या माहीला माहिती आहे रमाच्या घरामध्ये कोण माणसं राहतात, तिची आई कशी दिसते. तेव्हा आता आजी म्हणते की अभिषेक अरे पण तुझी जबाबदारी होती तिला ट्रेन करायची, तिला सर्व सांगायचं, आणि तिचे ही सर्व कोण राऊंडिंग मध्ये आहेत, आणि ती माणसे कोण कोण आहेत, कशी असतात, ती काय काय करतात, हे सर्व तू तिला का सांगितलं नाही, तू काय करत होतास. तेव्हा आता अभि म्हणतो की आजी आजी तो मुद्दाच नाही, त्या माहीचं जाऊन दे. अगं पण त्यांना तर माहीबद्दल काही कल्पना तर नाहीच ना. तेव्हा आता आजी म्हणते की अरे देवा. तर आता अभि म्हणतो की जर त्यांच्या समोर ही माही रमा म्हणून अचानक प्रकट झाली तर त्यांचं काय होईल. तेव्हा शशिकांत म्हणतो की अक्षयला मात्र आजच कळणार की ही रमा नाही म्हणून ही माही आहेत. तेव्हा आता काका सुद्धा अगदी टेन्शन मध्ये येऊन म्हणतात की तरी सुद्धा मी तुम्हाला सांगत होतो की असले काही प्लॅन करू नका म्हणून, आणि नाहीतर उगाच जास्त टेन्शन वाढते म्हणून. तेव्हा आता शशिकांत म्हणतो की अरे काका एका चांगल्यासाठी एक खोटं चालतं. तेव्हा आता काका म्हणतात की हो हो, पण आता जे काही तुम्ही खोटं बोलतात तर ते पुढे लपवण्यासाठी अनेक गोष्टी असे खोट्या बोलावे लागतील. तेव्हा मात्र आता लगेच शशिकांत म्हणतो की तू आता ह्या खोटं बोलण्याचे काय फायदे असतील ते सांगणार आहेस की यातून निस्तरायचे कसं हे सांगशील. तेव्हा आता शशिकांत लगेच अभिषेकला म्हणतो की चल आपण तिकडे जाऊयात, तिकडे नक्की काय झालं असेल. म्हणून ते दोघेही आता जायला निघतात. तर सीमा बाहेर येते. सीमा म्हणते की 1 मिनिट थांबा जरा, तुम्ही थांबतान का, आणि हे बघा काही गोंधळ नाही होणार आणि काही टेन्शन नाही होणार, कारण या अगोदरच मी कावेरीशी या विषयाशी बोललेले आहे, तिला सगळं काही मी व्यवस्थित सांगितलं सुद्धा आणि समजावलं सुद्धा. तेव्हा आता अभि म्हणतो की काय मोठी आई. तर आता सीमा म्हणते की हो, आणि ती मंगला मावशी आणि पंकज काका या दोघांना सुद्धा व्यवस्थित सर्व काही अगोदरच समजावून ठेवणार आहे, त्यामुळे ते सर्व काही व्यवस्थित सांभाळून तर घेतीलच. तेव्हा आता सर्वांच्या जीवात जीव येतो आणि सर्वांचं टेन्शन कमी होतं. त्यानंतर आता इकडे कावेरी पूर्ण स्वयंपाक करते. रमा आणि अक्षयला ताट घेऊन येते, त्यांना वाढते. तर आता ते ताटातील सर्व काही पदार्थ बघून माही म्हणते की वाव खरंच काय, आणि हे सर्व आमच्यासाठी केलेस का. तेव्हा आता मंगला मावशी समोरच बसतात. मंगला मावशी खुश होऊन म्हणतात की आमची मुलगी इतक्या दिवसातून माहेरी आली, मग तिचे हे सर्व लाड तर होणारच ना. तेव्हा आता
कावेरी खुश होऊन त्यांना जेवायला सांगते तर माही खुश होते आणि खरंच खूप मस्त वास येतो, चला मी आता लगेच जेवते. तेव्हा आता रमा अगदी खूपच मस्त म्हणून जेवायला लगेच सुरुवात करते आणि इतकी पटपट जेवत असते आणि खूपच छान असं म्हणत असते. तर कावेरी आणि मंगला मावशी खूप खुश होऊन तिच्याकडे पाहत असतात. तर अक्षय अगदी हसतो आणि रमाला विचारतो की रमा हा पदार्थ कोणता आहे ग. आता माहीचा जो काही घास आहे तर तो तसाच तोंडात राहतो आणि आता नक्की अक्षयला काय सांगू याचं तिला टेन्शन येते. तेवढ्यात आता मंगला मावशी लगेच म्हणून जातात की याला थालीपीठ म्हणतात ना. तेव्हा आता माही जेवता जेवता म्हणते की हो ना थालीपीठ आहे, मला माहिती आहे की त्याला थालीपीठ म्हणतात म्हणून. आणि बघा ना जेवता जेवता कसे मला प्रश्न विचारतात, आई बघ ना ग तूच. तेव्हा आता कावेरीला हसू येतं. तर अक्षय म्हणतो की हो ना मलाच आठवत नव्हतं की याला काय म्हणतात की, म्हणून पटकन मला नाही आठवलं म्हणून विचारलं. आणि हो ना थालीपीठ म्हणतात याला थालीपीठ. तेव्हा मंगला मावशी म्हणतात की हो ना तिला थालीपीठ खूप आवडतं म्हणून तिच्यासाठी थालीपीठ बनवलं आणि बघ ना काय काय केलं ते. तर कावेरी म्हणते की हो ना हे बघ कोथिंबीर वडी आणि थालीपीठ आणि रमाला आवडतं म्हणून केले. तेव्हा मात्र आता माही खाते, अगदी तावाने खात असते आणि खरंच खूप मस्त आहे, टेस्टी आहे असं म्हणत असते. तेव्हा मात्र आता मंगला मावशी म्हणते की अगं यापेक्षा जास्त टेस्ट तर तू करत असते, इतकं छान स्वयंपाक तू करते. तेव्हा आता माही बोलता बोलता इतकी तावाने खात असते की कारण किती दिवसाची उपाशी आहे आणि इतकं ताव मारून ती खात असते. तेव्हा आता सर्वजण तिच्याकडे पाहतात. तर अक्षय म्हणतो अगं रमा जरा हळूच जेवण कर, जरा सावकाश तुला ठसका लागेल. आणि आता माही जेवायचं लगेच बंद करते आणि हसत असते. तेव्हा आता अक्षय म्हणत असतं की कधी हिला इतकं फास्ट खाताना मी कधीही बघितलं नाही, हिचं तर बाकीकडे कुठे लक्षच नाही, फक्त जेवण मात्र अगदी पटपट करायला सुरुवात करते. तेव्हा आता कावेरी आणि मंगला मावशी त्या दोघी एकमेकींकडे पाहत असतात. तर आता अक्षय पुन्हा म्हणतो आणि ही तर मला अगोदर विचारायची की तुम्हाला काही वाढू का, तुमचं झालं की मी बसते. आता म्हणजे ती फक्त खायचा विचार करते, माझा कोणताही विचार नाही करत. म्हणून अक्षयला थोडासा असा डाऊट येत असतो. तेव्हा आता माही खातच असते आणि खाता खाता अक्षयला म्हणते की हो ना खा ना तुम्ही सुद्धा. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अच्छा म्हणजे तुला आता लक्षात आले की नवरा आपल्या शेजारी बसलेला आहे म्हणून जेवायला. तेव्हा आता माही म्हणते की अहो तुम्ही सुरू तर करा ना जेवायला. तेव्हा अक्षय म्हणतो की हो ना मला सहज आठवलं आणि थांब मी जेवतो. तेव्हा मंगला मावशी हसते आणि माहीला म्हणते की बघ ना अगं बघ कशी चेष्टा करतात जावई बापू तुझी. तेव्हा आता लगेच अक्षय हसतो. तर आता माही म्हणते की खरंच सॉरी, खरंच माझी चूक झाली, इतक्या दिवसातून मी आईच्या हातचं खाते त्यामुळे मला राहवलंच नाही. तेव्हा कावेरी आणि मंगला मावशी या माहीकडे एकटक पाहत असतात. माही म्हणते की इतक्या दिवसांनी खाते म्हणून मी सगळं काही विसरून गेले होते, तुम्हाला विचारायचं सगळं काही सोडून मी फक्त जेवणावर ताव मारत होते म्हणून इतकं भरभर मी खाल्लं आणि सॉरी बर का. आणि खरंच सांगायचं झालं तर आईच्या हातचं पहिल्यांदाच खाते असं मला वाटतंय म्हणून माहीच्या डोळ्यात भरून येतात, कारण माहीला आई आणि कोणाचं काही प्रेम मिळालेलं नसतं म्हणून तिला इतक्या दिवसातून इतकं प्रेमाचं जेवायला मिळतं आणि प्रेमाचं इतकं माईचं कोणीतरी भेटते म्हणून तिला खूप असं छान वाटत असतं. तेव्हा आता कावेरी म्हणते की हो ना अगं असे होते आणि तुला सुद्धा बघून आम्हाला खूप असं भरून आलं, कारण आम्हाला आमची रमाज भेटली असं आम्हाला सुद्धा वाटलं असं कावेरीला आता म्हणायचं असतं. परंतु अक्षय समोर मात्र ती आता माहीलाही काही म्हणत नाही, माहीच्या रूमात आपल्याला आपली रमाज भेटली असं आता ती मानते. कावेरी म्हणते की अगं इतक्या दिवसातून आपण एकमेकींना भेटतो त्यामुळे समजू शकते मी, त्यामुळे तू खरंच जेव. तेव्हा आता माही अगदी डोळे भरून कावेरीकडे पाहत असते, कारण आपण यांना फसवतो आणि खरंच रमाची आई किती मस्त होती, किती प्रेमळ होती हे आता माहीच्या लक्षात येते. तेव्हा ती मंगला मावशीकडे सुद्धा अगदी प्रेमाने पाहत असते आणि अक्षय एकटक केवळ आपल्या रमा आणि रमाकडेच पाहत असतो, कारण त्याला आता रमाच्या डोळ्यात जे काही पाणी आपल्या आईसाठी आलेलं असतं तर ते बघून आता म्हणजे त्याची खात्री पडते की नक्की ही आपली रमाच आहे म्हणून आणि आपण हा हिच्यावर संशय घेतो म्हणून. तेव्हा मात्र हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता माही खरंच खूप अशी रडत असते आणि तिला इतके डोळे भरून तिच्या येतात. तर आता कावेरी तिच्याजवळ येते, मंगला मावशी सुद्धा तेथेच असते. तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं रमा जरा तू येतेस का आतमध्ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कारण पंकज काका सुद्धा तेथे आलेले असतात. तर पंकज काका हे माहीच्या पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणतात की जा कावेरीशी तू काय बोलायचं आहे ते बोल. तेवढ्यात मात्र आता माही ही बोलण्यासाठी आतमध्ये कावेरी बरोबर जाते आणि तिच्या मोबाईलवर मात्र नीलचा कॉल येतो आणि माहीने आपला मोबाईल अक्षय जवळच ठेवलेला असतो. तेव्हा अक्षय लगेच आता रमाचा फोन घेतो आणि त्यावर नील असे जे नाव त्यांनी सेव्ह केलेले आहे ते नाव तो वाचतो. तेव्हा मात्र आता अक्षय त्या फोनकडे पाहत असतो आणि हा नील मात्र कोण आहे असा विचार करतो. त्यानंतर आता कावेरी ही आत येते आणि रमाची ओटी भरते. तेव्हा
मात्र आता माहीचे डोळे अगदी भरून येतात. तेव्हा आता कावेरी म्हणते की अगं हे सवासणीचं लेणं आहे, लग्न झालेल्या मुलींना देतात, परंतु अक्षयला मात्र संशय यायला नको म्हणून ते मी तुला देते. तेव्हा आता दोघेही खूप रडत असतात आणि आता म्हणजे माहीच्या डोळ्यात पाणी येता येता ती खुश होते आणि म्हणते की खरंच थँक्स मम्मा. असे जेव्हा म्हणते तर कावेरी आता माहीला आपल्या जवळ घेते आणि माझी रमा असं म्हणून खूप रडत असते. तेव्हा आता कावेरीने अगदी ह्या माहीला हृदयाशी धरलेलं असतं आणि अगदी रमाप्रमाणे रमाला जवळ घेऊन ती खूप रडते. तिला माहिती असतं की आपली रमा नाही म्हणून, पण तरी सुद्धा कावेरी खूप असं प्रेमाने तिचं हे सर्व काही अगदी रमासारखंच करते. तेव्हा आता पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.